श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. देवपूजा करतोय, सेवा करतोय, उपाय करतोय, अगदी सगळं करून झालं, पण आमच्या घरामध्ये बरकत नाहीये. मिस्टरांना कामामध्ये यश मिळत नाही. मुलं वाईट व्यसनाला लागलेली आहेत. मुलं अभ्यास करत नाहीत. मुलं ऐकत नाही. मुलांना चांगला जॉब मिळत नाहीये, किंवा घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकत नाहीये, किंवा पैसा आहे, सगळं काही आहे, घर आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण नाती तुटत चाललेली आहेत. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत चाललेला आहे. घरामध्ये कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणाचं कोणाशी पटत नाही. कितीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा, समोरचा त्याचा उलटच अर्थ घेतो. नवरा बायकोंचे भांडणं होतात. घरामध्ये आजारपण आहे. एकाचं झालं की एकाचा दवाखाना सुरू आहे. कितीही नाही म्हटलं तरी उसने पैसे घ्यावे लागतात. कर्ज वाढत जातं. जो पैसा येतो तो देण्यात राहतो. यापैकी कोणतीही जरी तुम्हाला समस्या असेल तर बऱ्याच वेळेला या ज्या समस्या आहेत त्या माझे ग्रहच खराब आहेत, माझं नशीबच खराब आहे, माझं नशीबच फुटकं आहे, माझ्या नशिबातच हे लिहिलेलं असेल, किंवा माझ्या पाचवीलाच हे पुजलेलं असेल, म्हणूनच या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नसतात. बऱ्याच वेळेला सगळं काही ठीक असून सुद्धा आपल्याकडून कळत न कळत ज्या रोजच्या रोज आपल्याकडून वारंवार या चुका आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये आपल्याकडून होत आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टींचा बऱ्याच वेळेला आपल्याला सामना करावा लागतो. या सगळ्या समस्या आपल्या घरामध्ये येतात. ताई इडापिडा मागे लागलेली आहे, दरिद्री आमचा पिछाच सोडत नाहीये. मग या छोट्या छोट्या चुका आहेत, पण याचा जो परिणाम आहे नकारात्मक, तो आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. पण प्रत्येक गोष्ट झाली की ही चूक तुमच्याकडून झाली म्हणून मी असं झालं, ती काय गोष्ट आपल्याला सांगणार आहे का? पण नाही. या गोष्टी जेव्हा आपण वारंवार करतो त्याचा नकारात्मक परिणाम जो आहे तो हळूहळू आपल्याला दिसूच लागतो. आणि परिणामी याचं काय होतं, आपण ज्या गोष्टी करतोय, आपण जे वागतोय, जे बोलतोय, तेच आपल्या घरातली मंडळी म्हणजे आपले मुलं शिकतायत, ते बघतायत, त्याच वातावरणामध्ये ते वाढतायत, आणि पुढे तसेच ते घडतील. पुढे त्यांचे लेकरं तसेच घडतील पुढे त्यांचे. त्यामुळे आता ज्या गोष्टी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये अतिशय लक्षपूर्वक ऐका, आणि आजपासून, आत्तापासूनच या चुका जर तुमच्याकडून होत असतील यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. आपल्या चुका ऍक्सेप्ट करायला शिका. तुम्ही जर हे तुमच्यामध्ये बदल केले तर तुमचंच चांगलं होणार आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही फायदा नाहीये. आणि भलेही तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील, बघायला आवडत नसतील, पण हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा. भलेही नंतर तुम्ही बघू नका, कारण या व्हिडिओने जो सकारात्मक बदल होणार आहे तो तुमच्यात होणार आहे, तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये होणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की 80% प्रॉब्लेम्स जे आहेत ना, ते या गोष्टींमध्ये आपण बदल केले ना, तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल हे दिसायलाच लागतील. इव्हन तुमचं चालणं, वागणं, बोलणं, घरात एक प्रकारची शांती, प्रसन्नता हे तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळेल. खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण या चुका आपण वारंवार करतो आणि त्यामुळे याचा जो त्रास आहे तो आपल्याला होऊ लागतो. सगळ्यात पहिली चूक ती म्हणजे आपण स्वयंपाक बनवताना, स्पेशली भाजी वरण बनवताना ते चाखून बघणं, संपूर्ण ती भाजी वरण खरकट करणं. आता तुम्ही म्हणाल खरकट करणं म्हणजे काय? आम्ही तर चाखूनच बघितलं, मग मीठ कसं कळणार आपल्याला? आपलं एवढं वय झालेलं आहे स्वयंपाक करण्यामध्ये, मग आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही का? आता माझं तर तेवढं वय पण नाही, पण मला सुद्धा मिठाचा अंदाज येतो. मला कधीही चाखून बघायची गरज पडत नाही. मग एक आपला अंदाज असतो. आणि बऱ्याच वेळेला आपण मोठी मंडळी जी आहेत, आजी पणजी, त्यांच्याकडून ऐकतो संसारामध्ये लक्षच नाहीये, मग कशाचा अंदाज वगैरे काही कळणार. तसं थोडंसं घरामध्ये लक्ष द्या, बरोबर अंदाज येऊ लागेल. याच्यासाठी खूप काही मोठं हे नाहीये. आता तुम्ही म्हणाल मग याच्यामध्ये काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? मी आम्ही टेस्ट तर करून बघितलं. तर बघा, तुम्ही टेस्ट करून बघताय म्हणजे ती कढई, ते भांड तुम्ही गॅसवर ठेवलेले, ते शिजतंय, तुम्ही त्यात बोट घालताय किंवा त्या पोळीमध्ये घेताय, चाखून बघताय. तोच हात तुम्ही ड्रेसला पुसताय, साडीला पुसताय, परत तो ग्लासला लावताय, दुसऱ्या ताटलीला लागताय, वाटीला लावताय, आणि परत अजून एक वेळा बघायचं, दुसऱ्यांदा मीठ टाकून चाखून बघताय. ते खरकट म्हणजे आपल्या तोंडातलं बोट तुम्ही त्याच्यात टाकताय, आणि हे खरकट जी भाजी आहे झालेली ती घरातील सर्व मंडळी खातायत. मग याच्यामुळे काय होतं? घरात भांडणं होणं, चिडाचिड होणं, कोणी कोणाचं न ऐकणं, न पटणं, भ्रमिष्टपणा जे म्हणतो की चांगलं सांगितलेलंही न कळणं, या गोष्टी याच्यामुळे होतात. आपली आजी पणजी, घरातली मोठी मंडळी नेहमी आपल्याला हे सांगायची, पण आपण दुर्लक्ष करायचो. पण हे खरंच
खरं आहे असं करू नका. भले एक वेळा तुम्ही बाबा वरून घ्या किंवा तुम्हाला टेस्ट करायचंय ना, आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्यामध्ये भाजी घ्या, साईडला जा, ती प्रॉपरली खाऊन बघा, वाटलं त्यानंतर पाणी प्या, खरकट्या तोंडावर पाणी प्या. खरकटं तोंड ठेवून कधीही म्हणजे फिरू नये, झोपू नये, तसंच बसू नये, थोडंसं पाणी प्या, हात स्वच्छ धुवा. या पद्धतीने तुम्ही टेस्ट करू शकता, पण त्याच्यावर असं हे चुकीचं आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे की बघा, सकाळी 6:30 ते 7:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे. आणि सकाळी 6:30 ते 7:30 तर आपल्या बऱ्याच ताई अशा असतील की त्या झोपलेल्या असतील. मी असं म्हणत नाही की तुम्ही पहाटे उठून बसा, ब्रह्ममुहूर्तावर उठून बसा, पण सूर्य उगवण्याच्या अगोदर, सूर्य माथ्यावर येण्याच्या अगोदर आपण उठायला हवं, आपलं घर स्वच्छ झाडायला हवं. त्यानंतर आपलं जे काही अंगण असेल, फ्लॅट असेल किंवा बैठक घर असेल, त्याच्यासमोर थोडासा झाडू मारा आणि घरामध्ये एक प्रकारची प्रसन्नता. सकाळी स्नान करा, स्नान करून गॅसला वगैरे हात लावा. या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. उशिरापर्यंत झोपून राहायचं, त्याच्यानंतर वाटेल तेव्हा आंघोळ करायची किंवा बऱ्याच वेळेला आंघोळीच्या आधी जेवण करायचं, त्यानंतर आंघोळ करायची, केली तर केली, देवपूजा केली, नाही तर देवपूजा केली नाही. परत वाटलं तर डब्बा बनवून दिला, तसाच आंघोळ करून बनवून दिला, नाही तर पारशाने बनवून दिला. म्हणजे इथे काय होतंय, दरिद्रता आपल्या घरामध्ये राहते आणि पारशाने किचन मध्ये जातोय, स्वयंपाक करतोय, खातोय, याच्यापुढे अन्नपूर्णा मातेचा सुद्धा अपमान होतोय. याच्यामुळे तुमच्या घरामध्ये अन्न न टिकणं, धान्य न टिकणं, बरकत न राहणं, या गोष्टी होतात. आणि गरिबी जी आपण म्हणतो ना, ती गरिबी मागे लागते, आजार पण मागे लागतं, कटकटी मागे लागतात, ज्या इडापिडा आहेत त्या मागे लागतात. त्यामुळे ही गोष्ट करू नका. सकाळी 6:30 ते 7:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे. या वेळेला घरातील महिलांनी, आपण घरातील लक्ष्मी आहोत, लक्ष्मी फक्त म्हणायलाच का हो, तर नाही, आपण घरातील लक्ष्मी आहात. या वेळेमध्ये तुम्ही ज्याही देवांना मानता, ज्याही गुरूंना मानता, त्यांचं फोनवर, टीव्हीवर एखादं मंत्र स्तोत्र लावा, देवाजवळ दिवा लावा. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, आपलं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवा, थोड्या या गोष्टी फॉलो करा. ह्या केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहील. करतात काय बायका, याच्या उलटच संध्याकाळी पण 6:30 ते 7:30 पडलेल्या, तसंच टीव्ही बघत रिमोटनं पडलेल्या. म्हणजे लक्ष्मी जी आहे ती आल्या पावलाने ती वापस जाईल, कारण घरामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. मग माता लक्ष्मी घरामध्ये येईल कसं? संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला उंबरठ्यावर पाय देऊन शेजारणीशी गप्पा मारणं, घरातला एक व्यक्ती झोपलाय, एक व्यक्ती जेवण करतोय, घरामध्ये धुणं धुताय, घरामध्ये भांडी घासताय, कोणी केस विंचरतय, कोणी तयार होतय, कोणी आंघोळ करतय. या सगळ्या जे लक्षणं आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या दरिद्रतेचं लक्षण आहे. यामुळे आपल्या घरातील दरिद्री वाढत जाईल. आणि दरिद्री म्हणजे किंवा पैसाच नसणं हे नाहीये, किंवा तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर भरपूर पैसा आहे, आम्ही या गोष्टी करतो, पण ह्या गोष्टी तुम्ही करत असाल तर तुमच्या नवरा बायकोंमध्ये प्रेम नसेल, तुमचं मुलं तुमचं ऐकत नसेल. भलेही तुम्ही समाजाला खोटं सांगा, पण तुमच्या मनाला विचारा. तुम्हाला जर दुःख आलं, संकट आलं, अडचण आली, तर एखाद्याच्या खांद्यावर डोकं ठेवून की त्याच्यासमोर मी मन मोकळं करावं, असं एखादं नातं सुद्धा तुमच्या जवळ नसेल. सगळं आहे पण माझं कोणी नाही, असे तुम्ही असाल. तर त्यामुळे या गोष्टींचे एवढे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे मांडीवर भाकरी पोळी ठेवून जेवण करणं. बऱ्याच वेळेला बघा, जेवण करण्याची एक पद्धत असते, नाही आमच्याकडे तर असंच जेवलं जातं. ठीक आहे, तुमच्याकडे आहे, पण बदल करा. आता आपल्याला कळालंय ना, तर बदल करा. मी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही जसं करता ते मुलं, परत त्यांची मुलं, आपण भाकरी पोळी मांडीवर घेतली, जेवण करतोय, एकच वाटी घेतली, त्याच्यात भाजी घेतली, सगळ्यांनी मांडीवर भाकरी पोळी घेतली, त्याच वाट्यात बुडवून खातोय. परत कोणीतरी फोन आला किंवा कोणीतरी बोलवलं, तीच आपली खरकटी जी आपली भाकरी वगैरे आहे ती कुठे माठावर ठेवली, तांब्यावर ठेवली, जेवायला ताट घेतलं, जेवता जेवता अर्ध जेवलं, आता मला जेव्हा नाही वाटलं, खरकतर ताट घेतलं, पोळीच्या दुरडीमध्ये ठेवलं, झाकून ठेवलं. तर असं कधीही करू नका. अन्नपूर्णा मातेचा कोप होतो. याच्यामुळे तुमच्या घरामध्ये मी ज्या सुरुवातीला सगळ्या समस्या सांगितल्या, यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. जेवणाची ही एक पद्धत असते. भलेही तुम्ही छोटं ताट घ्या, मोठं ताट घ्या, भलेही तुम्ही कशा जेवा, पण प्रॉपरली भाजी घ्या, पोळी घ्या, जेवढं आपल्याला लागतं तेवढंच अन्न घ्या, तेवढंच खा. तसंच उचलायचं, त्या भांड्यात ठेवायचं, असं कधीही करू नका. जे तुम्ही करताय तेच तुमचे मुलं शिकतायत, तेच पुढे तसं फॉलो करणार. त्याच्यामुळे आवर्जून या गोष्टीचा जो विचार आहे तो तुम्ही करा.
पुढचं म्हणजे की मिस्टर ऑफिसला गेले किंवा कामाला गेले किंवा घरातील एखादी व्यक्ती सकाळी बाहेर गेली, ती व्यक्ती गेली की घर झाडून काढणं. कधीही आपल्या घरातील व्यक्ती घराच्या बाहेर कामानिमित्त गेली किंवा अशी जरी गेली तर ती गेल्या गेल्या लगेच झाडून काढू नये. हे अपशकुन असतं, असं कधीच करायचं नाही. झाडून काढण्याची पण एक वेळ असते, एक त्याचा टायमिंग असतो. त्या वेळेमध्ये त्या गोष्टी करा, म्हणजे आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहील. तुम्हाला माहीतच असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल, आपल्यासोबतच आपल्या घरामध्ये वास्तुदेवता राहत असतात. आपण ज्या गोष्टी बोलतो, जे तोंडातून शब्द काढतो, त्या प्रत्येक गोष्टीला ते तथास्तु म्हणत असतात. त्यामुळे घरामध्ये नेहमी किरकिर करत राहणं, नेहमी झोपून राहणं, आळशावणी राहणं, पारुसं राहणं, पारशे कपडे घालणं किंवा सारखं आरडाओरडा करणं, या गोष्टी कधी करू नका. याने दरिद्रता, माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आपल्या घरामध्ये राहते आणि एक वेळा दरिद्री मागे लागली ना तर तिला सोडणं कठीण आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाळायच्या आहेत. बरेच जण आता की माझं घर मोठं आहे किंवा काही आहे म्हणून देवघर जे आहे नावाला ठेवलेलं आहे, देवघरामध्ये देव आहेत ते काळे पडलेले आहेत, त्यांच्यावर देवघरावर धूळ लागलेली आहे. वाटलं त्या दिवशी पूजा करायची, नाही वाटलं पूजा करायची नाही. माझं देवदेव काय आहे, फक्त देवाचं नाव घेतलं म्हणजे देवदेव करणं, पूजापाठ केलं हे केलं म्हणजे देवदेव करणं नाही, असं आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो. पण याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक बघायला मिळतात. तुम्हाला देवाचं होत नसेल तर देव तुम्हाला म्हटलं आहे का मला तुमच्या घरात ठेवा, मला असं धुळकाती, ह्याचं आपल्याला पुण्यफळ मिळण्याच्या ऐवजी याचे आपल्याला दोष लागतात. त्यामुळे नित्य नियमाने रोज देवपूजा करा, देव स्वच्छ करत चला, देवघर स्वच्छ करत चला, सकाळ संध्याकाळ देवाजवळ दिवा अगरबत्ती लावत चला. सकाळ संध्याकाळ मी तुम्हाला म्हटलं माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे, त्या वेळेमध्ये जो कोणता तुमची कुलदेवी असेल, कुलदैवत असेल, त्यांचा मंत्र बोलत चला. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे भांड्याचा ढीग किचनमध्ये ठेवणं, कपड्यांचा ढीग ठेवणं, संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला भांडे घासणं, तिन्ही सांजेच्या वेळेला कपडे धुणं, कोणत्याही वेळेमध्ये कोणतंही काम करणं, असं कधीही करू नये. एक प्रत्येक कामाची एक टायमिंग असते. मला खूप काम आहे, मी बिझी आहे, सगळ्यांना सगळं आहे, पण त्या टायमिंग मध्ये करा, म्हणजे जे तुमचं सक्सेस आहे ना ते तुम्हाला स्टेबल आणि लॉंग टर्म पर्यंत बघायला मिळेल. नाहीतर अति तिथे माती व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे माता लक्ष्मी स्वतःहून आपल्या दारी येत आहे, हे आपलं भाग्य आहे. आणि त्या वेळेमध्ये जर आपण कपडे आपटतोय, भांडी घासतोय, तर माता लक्ष्मी आल्या पावलाने ती दारापासून वापस जाईल. कारण यांच्या घरामध्ये या वेळेत ही कामं केली जातात. लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये तर नामस्मरण झालं पाहिजे. देवाचं जे काही आहे ते काहीच करणं शक्य नाही. घरामध्ये शांती ठेवा, सगळेजण आपले बसलेले काहीतरी आपापली कामं करतात असं, नाही तर भांडी धुणं, बसलेले झोपलेले जेवण करणं, अशा गोष्टी कधीही करायच्या नसतात. त्यानंतरची पुढची एक म्हणजे बऱ्याच ताईंना अशी सवय असते की उंबरठ्यावर पाय ठेवून शेजारणीशी गप्पा मारणं. आपल्या घरातील मोठी मंडळी सांगताना तुम्ही ऐकलं असेल की उंबरठ्यावर कधीही पाय देऊ नये, उंबरठा ओलांडून यावा. पण ताई आमची मुलं लहान आहेत, ते ऐकत नाहीत. लहानपणी म्हणायचं की ते लहान आहेत, मोठं झाल्यावर त्यांना आपोआप कळेल. आणि मोठं झाल्यावर तेच आई वडील म्हणतात की लहानपणी किती सांगितलं बाबा, ऐकलं नाही, आणि आता तर आमचं पोरगं ऐकतच नाही, काय करावं, पोरगं ऐकतच नाही. अहो तुम्हीच म्हटले होते ना मोठं झाल्यावर त्याला कळेल, तो ऐकेल. त्याच्यामुळे संस्कार जे आहेत ते लहानपणीच करायचे असतात, म्हणजे ते आयुष्यभर आपल्या सोबत राहत असतात. मुलांना कळायला ते काय मोठे का, तुम्ही जसं सांगाल जे कराल, एक वेळा ऐकणार नाही, दोन वेळा ऐकणार नाही, पण तिसऱ्या वेळी तर मुलाच्या लक्षात येईल, अरे नाही मम्मीने सांगितलेलं, आईने सांगितलेलं की उंबरठा ओलांडून यायचा, तो बरोबर ओलांडून येईल. तुम्ही त्याला सांगितलंच नाही तर त्याला कळणार कसं? आणि मोठं झाल्यावर तुम्हीच म्हणणार की आम्ही तर ह्याला खूप सांगितलं पण यानं ऐकलं नाही. याच्यात मुलांची चूक नाहीये, याच्यात तुमची पण चूक आहे. हेच सेम उलट बोलण्यामध्ये, व्यसन करण्यामध्ये लहानपण नाही, मोठं झाल्यावर त्यांना कळालं ना आपोआप ते तसे वागतील. मोठं झाल्यावर याचा अनुभव तर बऱ्याच जणांना असेल. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, दुसऱ्यांबद्दलच्या चाड्या घेणं, आजूबाजूच्या बायका घेणं, आपल्या घरामध्ये ह्याचं त्याचं बोलणं. हे बोलणं म्हणजे की खूप चांगलं आहे का? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, तुम्ही ज्या घरात राहता तुमच्यासोबत वास्तुदेवता सुद्धा राहत आहेत आणि त्या प्रत्येक
प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणताय, तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलताय, त्याचं वाईट होईल ना होईल माहित नाही, पण तुम्ही जे बोलताय ना ते 1000 पट होऊन रिटर्न तुमच्याकडे येणार, हे तुम्ही लिहून घ्या. आणि तुम्ही तुमच्या वास्तूत बोलताय, तुमची वास्तू तथास्तु तुम्हाला म्हणते, पुढे चालून तेच तुमच्या घरामध्ये होणार. त्यामुळे दुसऱ्यांचं जे कुटाणा आहे ते करणं, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की दुसऱ्यांचं बघायचं वाकून आपलं ठेवायचं झाकून, तर हे करणं जे आहे, तुम्हाला सवय जरी असेल तर हळूहळू या गोष्टी कमी करायला शिका. बघा तुम्हाला बदल बघायला मिळतील. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे की बऱ्याच जणांचं असं असतं बघा की लहान मुलं असतात, नाही हा लहान आहे, लहान याला 1 रुपया द्यायचा, त्याला 2 रुपये द्यायचा, जा बिस्किट घेऊन ये, चॉकलेट घेऊन ये, किंवा बऱ्याच वेळेला मुलं आई 1 रुपया दे ना, आजी 2 रुपये दे ना, हे 5 रुपये दे ना, असं करता. किंवा बऱ्याच ताई असतील वगैरे की मुलांना 10 रुपयाचं जा बरं रे, हे आण, हे 20 रुपये घे बरं, जा बरं ते आण. असं करू नका. याने तुमच्या घरामध्ये बरकत राहणार नाही, धनधान्यामध्ये तुम्हाला बरकत दिसणार नाही, कारण तुम्ही पैसा स्थिर ठेवतच नाहीयेत. ही सवय चांगली नसते. 1 रुपया तुम्हाला करायचंय ना, ठीक आहे, तुम्ही महिन्याचं नाही आणू शकत, ठीक आहे, तुम्ही 15 दिवसाचं पण एकत्र नाही आणू शकत, तुम्ही 10 दिवसाचं, आठवड्याचं पण नाही आणू शकत, पण उद्या काय आपल्याला लागणार आहे, आपल्या घरात काय नाहीये हे तर आपल्याला माहित असतं ना. मग उद्याचं आपण एकत्र आज एका पेजवर लिहायचं, काय काय लागणार आहे ते लिहून मुलांना आणायला लावायचं किंवा आपण लावायचं. म्हणजे 10 वेळा आपल्या घरातला पैसा, आपली लक्ष्मी आपण लोकांना देणार नाहीत. लक्ष्मी आपण सारखी घालवतोय, लक्ष्मी आपल्याला घरात ठेवायची असते. आणि ही सवय मुलांना कधीच लावायची नाही की 1 रुपयाची चॉकलेट खा, हे आण ते आण ते आण, कारण त्यांना पुढे तशीच सवय लागते. तुम्हाला आहे ना, आठवड्यातला एखादा दिवस ठेवा, 2 दिवस ठेवा, किंवा तुम्ही कधी बाहेर गेलात मुलांसाठी काही आणा, ते खायला ठेवा, हे ठीक आहे, पण ती तशी सवय लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यानंतर घरामध्ये कोंबाकोंबी, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बघा, महिला खूप टकाटक असतात दिसायला, अगदी म्हणजे तुम्हाला वाटणार रे बापरे किती सुंदर आहे, किती काय, पण त्यांच्या घरात गेलं की तुम्हाला घरात थांबावंसं सुद्धा वाटणार नाही. किंवा समोरची जी खोली आहे ते चांगलं ठेवणार, बाकीचं सगळी कोंबाकोंबी केलेली. पण हे लोकांसाठी नाहीये, तुमच्याच घरामध्ये यामुळे दरिद्री राहील आणि माता लक्ष्मी घरात येणार नाही. तुम्ही ऐकलं असेल, माता लक्ष्मी म्हणते जिथे स्वच्छता आहे, जिथे तिन्ही सांजेला सगळे लाईट्स लावलेले असतात, दिवे लावलेले असतात, ज्या घरामध्ये चांगलं बोललं जातं, घर स्वच्छता आहे, तिथे मी असते. आणि या उलट दरिद्रता म्हणते जे घर अस्ताव्यस्त आहे, ज्या घरामध्ये किचनमध्ये भांड्याचा सिंक भरलेला आहे, ज्या घरामध्ये पारुशे कपडे आहेत, ज्या घरामध्ये लोक उशिरापर्यंत झोपून राहिलेले आहेत, ज्या घरात आरडाओरडा आहे, त्या घरात मी राहणं पसंत करते आणि ती जागा सोडून मी कधीही जात नाही. तर मग हे आपणच ठरवायचं आहे की आपल्या घरात आपल्याला माता लक्ष्मीला म्हणजे सकारात्मकता राहू द्यायची आहे की दरिद्री म्हणजे नकारात्मकता राहू द्यायची आहे. आणि ज्या वेळेला आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते त्यावेळेला संपूर्ण आपल्या कुटुंबाची प्रगती होते. आणि ज्या वेळेला दरिद्री मागे लागते, हे तुम्हाला सांगायला नको, ज्या वेळेला इडापिडा मागे लागते ना, त्यावेळेत माणसाची चप्पल घिसते, सगळं करून माणूस त्रस्त होतो, पण ती आपल्या घरातून जात नाही. त्याच्यामुळे हे छोटे छोटे बदल आपल्या आयुष्यामध्ये करा. याच्या म्हणजे हे जे सांगितलं आहे की याच्यापेक्षा आपण ह्या गोष्टी नाही करायला, याच्यापेक्षा उलट काय चांगल्या गोष्टी करायला हवेत त्या करायच्या, आणि आपल्या आयुष्यामध्ये आपोआप तुम्हाला सकारात्मकता बदल दिसू लागतील. श्री स्वामी समर्थ.